आता वाजले होते दुपारची 1:30 आणि आपण आलतो शेतामध्ये चक्कर मारायला. तर चक्कर मारायला आल्यावर आपल्याला हा येल काढून टाकायचा होता. खूप ऊन आहे आज आणि उन्हामध्ये आपल्याला येल काढायचं. तर आपण येल काढू चला. वेल काढून आपण चाललो होतो आता घरी. वेल दाखवतो. एवढा मोठा वेल काढलेला आहे आपण. आता आपण चाललोय घरी. हे आपलं शेड आहे. हे आपण डाळिंबाची लागवड केलेली आता दाखवतो मी तुम्हाला. छोट्यालाच रोप आहे. हप्ता झाला असेल फक्त लागवड करून आता. तर आपण आता जाऊ घरी. खूप ऊन पडलं होतं राव आता. घरी गेल्यावर नक्की माझं डोकं दुखणार आहे. सोलर आहे आपलं. इकडं पण आपण डाळिंबाची लागवड केलेली. हे आपलं दुसरं सोलर. काका पण व्हिडिओ शूट करून राहिली. सगळं आपण आवरल्यावर आपण चाललोय आता घरी. खूप ऊन पडलेलं आहे. घरी आल्यावर आपण चाललो होतो आता हा वेल घेऊन शेळ्यांना ढोरण टाकायला. हे आपलं बोर आहे. हे पण बोरच आहे. ह्या चिंचेचे झाडं इथं, चिक्कूचे पण झाडं इथं. हे शेळ्या आहे आपले. शेळ्या आपल्या सगळ्या. आता मी टाकला येईल. मी तुम्हाला जनावर दाखवतो. 10-12 जनावर आहे आमच्या घरी. हे आमचे जनावर आहे स्वतःचे. आता आपण त्यांच्यासाठी वेल आणलेला आहे. तर आपण त्यांना वेल आणि ते टाकून देऊ. चल. सगळ्या शेळ्याला टाकून झाल्यावर आपण आता जनावराला टाकू. ही दुभती गाय, गिर गाय. सगळ्यांना वेल टाकून झालेलं आपण आता चाललो घरी. घर आपलं जवळच आहे. हे आपलं घरी. हे बॅगा दिसतंय, मुरघासाच्या बॅगीत. एका एकरामध्ये आम्हाला 12 किंवा 15 बॅगी म्हणजे भरून झालत्या कुट्टीनं. आपण मुरघास करत असतो. मी दाखवतो आता. ते पहा, ती एक मध्ये 1 2 3 4, ही 1 5, ही 1 6 7, ही 8वी, ही 9वी. तर आपल्या 2-4 बॅगी म्हणजे खाऊन संपल्या. आता ही अर्धी झालेली. तर आपण चाललो आता घरी. ही कुट्टी मशीन आहे आपली. हे भुसे जनावरांसाठी.
मी तुम्हाला आमची मोठी बाज दाखवतो. ही मोठी बाज आहे. आपण एवढ्या कडक उन्हातून आपण घरी आल्यावर घेतो चहा. चहा घेतल्यानंतर आपल्याला करायचं होतं झाडाचे पाणी बंद. आपल्या मोसंबीच्या झाडाचं पाणी बंद करायचं होतं. खूप ऊन पडलेलं आहे आज. आपण आलेलो आहे वाल फिरायला. हा वाल आपण फिरलेला आहे. असं इकडं पाणी त्या बागाला जातं. बाग दिसत असत, ती चीज दिसत तुम्हाला. तिथं आपला बाग आहे. तर चला आपण जाऊ आता बागेकडं. बागामध्ये आपले वाल आहे, तिथं आपण बंद करून येऊ. तर आता आपण आलेलो होतो बागामध्ये. आता बागातले वाल आपल्याला बंद करायचे. बागात खूप पांदडी, मोठ्याला गवत आहे. आणि मोठ्याला गवत ठेवण्याचं पण एक कारण असतं, तुम्हाला सांगतो आता. आमच्या बागामध्ये गिन्नी गवत पण आहे. आपण आता वाल बंद करू. बंद. आणि आता आपण चाललो घरी. तुम्हाला मी माहिती सांगतो ह्या गवताची. तर ह्या मोठ्याल्या गवताचा फायदा असा होतो की आपण 1 तास जरी पाणी बागाला दिलं तर आपलं बाग म्हणजे 1 दिवस किंवा 1.5 दिवस असं म्हणजे ओला राहतो. आणि काही जण काय करतात की म्हणजे आपल्या बागात पंधड आहे ना, पंधड असल्यामुळं ते पंधड काढून टाकतात. तर काही जणांना हे माहीत नसते या पंधडाची. तर याची माहिती अशी आहे की आपण जेवढं पाणी देऊ तेवढं पाण्यावर ते म्हणजे 1 दिवसाआड आपल्याला पाणी देता येतं. 1 दिवसाआड हे कारण आहे. मोठाल्या गवताचं म्हणजे पांदडा म्हणतो आपण त्याला. चिचाच्या पाण्यात तोडून टाकले होते आपण मोगाच. आता आपला माल म्हणजे मोठा झालेला आहे थोडाफार. मी तुम्हाला दाखवतो. माल दिसत असेल तुम्हाला. हे पहा, माल असं झालेला आहे आपला. हे छोटालाच आहे अजून. तुम्हाला मी गिन्नी गवताचं रोप दाखवतो. हे पहा, एखाद्या सगळ्या झाडावर आपल्या म्हणजे येल चढलेलं आहे आपल्या झाडावर. ते पहा तिकडे. आपल्या बागामध्ये लाल मुंग्या पण आहे मोठाल्या. तेल मुंग्या म्हणतो आपण त्यांना. हे पहा त्यांचं घर. आता मी तुम्हाला दाखवतो गिन्नी गवताचं रोप. म्हणजे आपण लावलं होतं. आता काड्या आणल्या होत्या आपण. हे बा, हे गिन्नी गवत आहे. आपण लावलं होतं, काड्या लावल्या होत्या नुसत्या. हप्ता झाला त्याला, आता पाणी नाही दिलं. आता पाणी सोडावं लागेल त्याला. ह्या रानामध्ये आपली ती बघितलेली कुट्टी जी होती ना, म्हणजे आपली मका. ह्या रानामध्ये मक्का होती आणि आपण ते मुरघास करून घरी ठेवलेलं आहे. ते आपलं घर दिसतं का तुम्हाला? शेड, मंदिर आणि आपलं घर आहे. या बागामागे तेल मुंगे आहे सगळे या बागावर. येल चढलेलं आहे आपल्या झाडावर. तर आपण आता घरी जाऊ. चला. आपण चाललो आता घरी. हे लहानले झाडं आहेत आणि हे मोठाले झाड आहेत. तुम्हाला दाखवतो.
ही जी रांग दिसते इथून इकडं लहानले झाडं आहेत आणि इथून इकडं मोठाले झाडं आहेत. मोठ्यामध्ये काही तूट झाली होती तर अशी बारकाल झाडं लावली होती आपण. आता इथं आणि हे इथं खड्डे खाणून घेतलेले आपल्याला आता तूट बसायची. इथं लहान झाडात पण खूप तूट झालेली आहे. आता तिथं खड्डे खाणून ठेवलेले JCBने खड्डे खाणून ठेवलेले आहे आपण बघू शकता. तर आपण चाललो आता घरी. वाटत नाही त्यात आपण या आंब्याच्या झाडाखाली थांबलो होतो आपल्या घरी. हे आपल्या काकाचं घर आहे. काकाच्या घरी पण जनावर आहेत. दाखवतो मी तुम्हाला. ते बघा दिसते. हा मधला आंबा त्यांचाच आहे आणि हा पण आंबा त्यांचाच आहे. आपण आता घरी जाऊ. चला ऊन पडलेलं आहे. खूप उन्हात फिरलो आज. डोकं दुखू लागलं माझं. आपण घरी आल्यावर आपल्याला जायचं होतं शेतामध्ये. शेतात जायच्या टायमाला आपण हे रोटर आपला मोगडा सोडायचा होता आणि टाली जोडायची होती. तर आता आपण चाललो रोटा सोडायला. मोगडा सोडल्यानंतर आपल्याला जोडायची होती टाली. आता आपण जोडतोय टाली. आता आपलं टाली जोडून झालेलं आहे. आपल्याला जायचं आहे शेतात. तर आपण पण निघालो होतो आता शेतात आणि आपल्या बाजूलाच ट्रॅक्टर चालू होतो मोगडायला. तर रस्ता जवळच आलेला आहे आता. आमच्या तिकडं काय जणांनी तिथं सरकी पण लावली आता. तर आता आपण आलो होतो रोडला. ही पेंडीची कंपनी आहे. ऊन पण कमी झालेलं आहे आता. झालेलं आहे आता. आपण मला शेतात. तर आपण आलेलो आहे पुन्हा त्याच शेतामध्ये जिथं आपण डाळिंबाची लागवड केली. तुम्हाला मी डाळिंब दाखवतो कसं झालेली आपली. मस्त शिलकली तर आपली डाळिंबाची झाडं. आपल्याला भरायचे टालीमध्ये दगड भरून न्यायचे घरी. तिकडे दगड टाकू राहिले तर आपण टाकू हळूहळू दगड.
हे आपलं डाळिंबाचं रोप आहे, इकडं पण आणि इकडं पण. त्याच ते आपली स्कूटी लावलेली आहे. तर आपण आता टाकू याच्यात टालीमध्ये दगड. तर आपलं झालेलं आहे आता दगड टाकून. तर आपल्याला जायचं आहे आता घरी. हे बघू शकता एवढे मोठे दगड भरलेले आहेत. टाली भरून गेली, आता जायचं आपल्याला घरी. तर आता आपण निघलेलो आहे घरी. वळणावरून ट्रॅक्टर न्यायचं आहे आपल्याला भरलेलं दगडाचं. घरी जाताना आपण वाटातच दगड खाली करून टाकले. तर आता आपले दगड खाली करून झालेले, आपल्याला जायचं आता घरी. तर आपण आलेलो आहे घरी. आता आपल्याला घरी आता डायरेक्टली संध्याकाळ झालेली. तर आपल्याला शेतातून येता संध्याकाळ झालेली आणि आपण आता आलेलो आहे घरी. तर आता आपण ट्रॅक्टर लावलेलं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.